नमस्कार मित्रांनो, मी जोएल नाईक आणि आमच्या UA वाईन्स यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि आज आपण आलो आहे ते आपण पाहू शकता अर्जुन बैलागाडे, सध्या चर्चेत असणारा आणि एकदम फार मोठ्या चर्चेत राहणारा पाडा हा सध्याच्या काळातील. तर आज आपण इथे पोचलो आहे आणि वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध म्हणजे MH मुंबई किंग, हुक किंग आणि सध्याच चॅम्पियन ठरला आहे तो, सध्याच विनर ठरला आहे तो गोव्यामध्ये, असा हा आमचा सर्वांचा लाडका अर्जुन पाडा. आपल्या अर्जुन पाड्याला महाराष्ट्र हुक किंग आणि गोवा विनर ज्यांनी बनवलं आहे, आज आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. ते आज आपल्याबरोबर जोडणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत ते अर्जुनचे मालक श्री अजिमभाई मुजावर आणि त्यांचे सहकारी प्रशांतजी टेंबुलकर. तर आज आपण यांचं एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. साहेब, सर्वात प्रथम आपल्याला शुभेच्छा. आपला अर्जुन आपला हल्लीच गोव्याला विनर झाला आहे. आपल्याला कसं वाटलं, त्याबद्दल कसं वाटतंय? खूप फार आनंद वाटला, कारण एवढा गोव्यामध्ये जाऊन बैलाने नाव केला त्याच्याबद्दल आम्हाला लय अभिमान वाटला. चांगल्या पद्धतीने बैलांना गेम करून जिंकून आला आणि त्याचबरोबर माझे सहकारी लोक, माझ्याबरोबर सहकार करणारे बरेचसे आपल्याबरोबर सपोर्टला होते. त्यामुळे आपण काही व्यवस्थित हे करून आलो. बरोबर, आपण सर्वांनी पाहिलं आहे एक सुरेख आणि एक नामांकित स्पर्धा होती ती. मुंबईपासून सर्व आले होते त्या स्पर्धेला. मुंबई असू दे, गोवा राज्य असू दे किंवा इतर दुसरे राज्य असू दे, सर्व लोक तिथं आलेली होती आणि खरंच महाराष्ट्राचं नाव मोठं केलं आहे अर्जुनने. तर साहेब, एक विचारायचं आहे, आपल्याला संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये, तसेच केरळमध्ये, गोव्यामध्ये, मुंबईमध्ये आपल्याला सावकार या नावाने ओळखलं जातं, बरोबर? तर आपल्या सावकार नावामागचं काही इतिहास असेल किंवा काही असेल तर प्लीज आम्हाला आवडेल ते ऐकायला. कसं आहे माहीत आहे, आपली ही दुसरी पिढी माझी, जी जनावरं कर्नाटकामधून आणून इथे मी सर्व जवळजवळ बरेचसे लोकांना, शेतकरी वर्ग असून देत किंवा स्पर्धेसाठी पाडे घेणारे असू देत किंवा शर्तीसाठी बाळगणारे असू देत, ह्या बऱ्याच लोकांना मी बैल कर्नाटकामधून आणून इथे देतो. आणि आजपर्यंत ही आपली दुसरी पिढी आहे. आमचे वडील पण हेच करत होते, त्याच्यानंतर मी पण हेच करतो आणि त्या हिशोबाने आणून मी लोकांना पाडे देतो. बरेचसे पाडे आम्ही गोवा म्हणा, डोंबिवली म्हणा, कल्याण म्हणा, कोकणामध्ये म्हणा, असे बरेचसे पाडे आणून लोकांना दिलेले आहेत. बरोबर, आम्ही ऐकलं आहे सुद्धा की आपल्या गोट्यातले पाडे जिथे जिथे गेले त्यांनी त्या सर्व मालकांची नावं केली, हे आम्ही सुद्धा ऐकलं आहे. म्हणजे आपल्या व्यवसायाची सुरुवात ही अशा प्रकारची आहे. माझा अजून एक आपल्याला प्रश्न आहे की कित्येक लोकांना माहिती नसेल अर्जुन आपल्याकडे कसा आला आहे, तर त्यामागे एक स्टोरी आहे, ती आपण जरा आपल्याला सांगा. कसं आहे माहीत आहे, ज्या टायमाला मी पाडे आणायला कर्नाटकमध्ये गेलो, तिथं गेल्यानंतर एक रब्बानी नावाचा एक आमचा व्यापारी आहे, रब्बानी. तो म्हणाला पाडा एक आला आहे, चला आपण जाऊया आणि तो पाडा बघूया. आणि त्याच ठिकाणी हा अर्जुन होता. आणि जे मी गेलो बघायला, बैलहुंगलवरून एक 40 किलोमीटर आणि लांब गेलो. येरगट्टीच्या बाजूला एक नेसरी म्हणून गाव आहे. त्या नेसरी गावामध्ये हा अर्जुन बैल बांधलेला होता एका शेतामध्ये. बघितलं, मला त्याचे फेशिंग, त्याचं शिंग आणि त्याची क्वालिटी जरा चांगली दिसली. त्याच्यामुळे म्हटलं एक खरेदी केला आणि तो पाडा खरेदी करून मी कुडाळमध्ये तो आणला. काका, अजून आपण सांगितल्याप्रमाणे अर्जुनचा प्रवास हा 4 टप्प्यांमध्ये झाला आहे. एक म्हणजे कर्नाटक, त्याच्यानंतर कुडाळ, तिसरं मुंबई आणि चौथा टप्पा म्हणजे आता आहे तो कुडाळमध्ये. तर हा त्याचा 4 टप्प्यांचा प्रवास जरा आपण उघड करा प्लीज. ज्या टायमाला बैल कर्नाटकामधून कुडाळला आल्यानंतर तो पाडा एक ट्रायल म्हणून मी पाड्याला नेला. त्याबरोबर समोर त्या समोर ट्रायलसाठी जो पाड्याने जो शिंग मारला एक त्याला समोरच्या बैलाला, तेव्हा मला वाटलं का पाडा हा नंबर 1 होणार. बरोबर. त्याच्यानंतर तो पाडा तिथनं सतीश पाटील, जो मुंबईला, कल्याणला, डोंबिवलीला राहतो, त्याचं नाव आहे सतीश पाटील. त्या सतीश पाटीलनं आमच्याकडनं पाडा तो खरेदी करून घेऊन गेला. आणि त्याने जी मेहनत घेतली, त्या सतीश पाटीलने खरी मेहनत घेतली
आणि ज्या पाड्याला एवढा बनवला हा त्याचा श्रेय जातो पूर्ण सतीश पाटीलला. बरोबर. कारण कायच बैलाच्या जीवात त्या टायमाला आणला तर नव्हता, पण आताच्या घडीला जो सतीश पाटीलने त्याला मेहनत घेतली, पाड्याला बनवला, ते ती स्पर्धा घातली, त्या स्पर्धेमध्ये तो जिंकला, हे गेम तिथे चालूच होते. असं करून तिथनं ते स्पर्धा तिथली संपल्यानंतर तो पाडा परत आम्ही इकडं आणला. इकडं आणून इथं आम्ही त्याला व्यवस्थित ट्रेनिंग दिली. व्यवस्थित ट्रेनिंग देऊन त्याला चांगला तब्येत त्याची चांगली बनवली परत. आणि त्या टायमाला माझा मित्र हा प्रशांत टेंबुलकर, त्याच्याबरोबर तो रितेश पेडणेकर, ह्याने लय पाड्याला बघितलं, लय मेहनत घेतली. त्याला खाण्याबद्दल, त्याला व्यायामबद्दल, त्याला फिरवणं, हे करणं, हे खूप काय त्याला बघितलं. त्याच्यानंतर तो पाडा इथं आणून 2021मध्ये आम्ही ती गोव्यामध्ये नेऊन त्याची एक स्पर्धा केली. बरोबर. त्या स्पर्धेमध्ये अर्जुन बैल विन झाला आणि विन होऊन परत तो इकडे आपल्याकडे आला 2021ला. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष परत त्याला गॅप पडला. त्याच्यासमोर तसा पाडा भेटत नव्हता आम्हाला घालण्यासाठी. त्याच्यानंतर 1 वर्ष गॅप पडला. 2023मध्ये परत 21ला जिंकल्यानंतर पाडा परत तो सतीश पाटीलकडे गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिथं पण एक स्पर्धा मारली. बरोबर. तिथं स्पर्धा मारल्यानंतर तो एक पाडा मारल्यानंतर तो परत इथे आला. इथं आल्यानंतर तो पाडा 2023मध्ये परत गोव्याला आमची एक स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी ती चर्चित स्पर्धा ठरली होती त्या काळात. हां, त्या स्पर्धेसाठी परत गेला. परत जाऊन 23ला त्या पाड्याबरोबर पण स्पर्धा झाली आणि परत विन होऊन अर्जुन इथं आला. इथं आल्यानंतर परत मुंबईला गेला, सतीश पाटीलकडे परत गेला मुंबईला. आणि परत येऊन 2024ला परत इथे आपल्या कुडामध्ये पाडा आला. आणि ही जी गोव्यामध्ये कालची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये जो विन झाला आहे. आणि त्या गोव्यामध्ये आम्हाला ही त्याने ढाल दिली. ही ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी एक आहे, चांगला चषक आहे चॅम्पियनचा. ती स्पर्धा मी स्वतः पाहिली आहे. खूप मजा आली त्या स्पर्धेला आणि अतिशय ती नावाजलेली स्पर्धा ठरली होती त्या दिवसात. या स्पर्धेसाठी मुंबईवरून, कुडावरून, गोव्याच्या लोकांनी पण आम्हाला बऱ्याच साथ दिला. असं नाही काय बाबा गोव्याची माणसं असलं ना, ते आपल्याला ते खेळाच्या हिशोबाने त्याने बघून आम्हाला एक चांगली स्पर्धा करून दिली. आणि मुंबईवाले पण बरेच लोक तिथे आले होते. महाराष्ट्र इथला आपला कोकणचे ते सर्वच लोक तिथं हजर होते आणि मोठी धूमधडाक्याने एक स्पर्धा झाली. आणि त्या स्पर्धेत अर्जुन हा चांगला विन झाला आणि आज अर्जुनने महाराष्ट्राचं नाव चांगलाच वर नेला. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आणि एवढी मोठी ट्रॉफी त्याने आम्हाला मिळवून दिली. त्या प्रशांत टेंबुलकर आणि रितेश पेडणेकर ह्याच्या जीवावर आम्ही ती ट्रॉफी मिळवली. खरी मेहनत ह्या 2 माणसाची आहे. नक्कीच. कारण आपल्याला माहिती असतं एखाद्या पाड्याला जेव्हा आपण आणतो आणि त्यानंतर त्याच्या मागे मेहनत करतो आणि त्याला जे आपण घडवतो ते साधं सोपं काम नाही आहे. नक्कीच आपले सहकारी आहेत प्रशांत टेंबुलकर, तसंच रितेश पेडणेकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. प्रशांत, एक छोटासा प्रश्न तुझ्यासाठी. तुझी ही मेहनत म्हणजे तुझ्याकडे जेव्हा अर्जुन आला त्याच्यानंतर तू अर्जुनला जसं एका वेगळ्या रूपात धाटलंस, तर थोडंसं त्यावर प्रकाश टाकायचा आहे. माझ्याकडे आला अर्जुन, त्याच्यानंतर मी माझ्याकडे अर्जुन आला त्याच्यानंतर मी त्याला खाणं व्यवस्थित, जे व्यवस्थित त्याचं खाणं असतं, त्याचा व्यायाम असतो, हे सगळं व्यवस्थित केलं. जे टाइम टू टाइम केल्यामुळे हे केलं. आणि त्याच्यात माझ्यात ही मोठी मेहनत आहे त्याच्यावर. बरोबर. माझा हा मित्र रितेश, त्यांचा आणि एक माझा विवेक, हे दोघजण माझ्यासोबत व्यायाम. बरोबर. आपण तिघांनी जसं त्याला व्यायाम दिला, माझ्या मते आपण डोंगरावरती त्याला रोज घेऊन जात होता. बरोबर. ती मेहनत पण घ्यावी लागते एखाद्या म्हणजे अर्जुनला घडवण्यासाठी. अर्जुनची मेहनत आहेच, मालकांची मेहनत आहेच, पण प्रशांत आणि रितेशची पण मेहनत आवर्जून आपण त्याच्यावरती हे केलं पाहिजे. काका, आपण सांगितलात अर्जुनचा पूर्णपणे प्रवास सांगितलात. म्हणजे तुमच्याकडे आला, मुंबईला गेला, त्याच्यानंतर परत तिथं स्पर्धा जिंकली, त्याच्यानंतर परत तुमच्याकडे आला, नंतर गोव्याचा विनर ठरला, गोव्याला स्पर्धा जिंकली. या प्रवासाचं आणि अर्जुनच्या ह्याचं मागचं म्हणजे यशामागचं तुम्ही श्रेय कोणाला द्याल? ह्या गोव्यामध्ये जे जिंकून आला त्याचा खरा श्रेय मी प्रशांत टेंबुलकर
आणि रितेश पेडणेकर ह्या दोघांना त्याचा खरा श्रेय देईन, कारण पूर्ण मेहनत त्या दोघांची आहे. बरोबर. नाव झाला ठीक आहे, महाराष्ट्राचं नाव केला सगळ्या लोकांबरोबर, आमचा पण नाव झाला, पण खरी मेहनत ह्या 2 माणसाची आहे. नक्कीच कारण महाराष्ट्राची शान आपण म्हणू शकतो, सिंधुदुर्गाची तर आहेच. कारण जेव्हा महाराष्ट्र आणि गोवा ही स्पर्धा लागते तेव्हा महाराष्ट्र नक्कीच, महाराष्ट्राची पब्लिक असते ती महाराष्ट्राच्या बाजूने असते आणि आम्हाला नक्कीच अर्जुनचा अभिमान आहे. एक प्रश्न मी विचारेन तुम्हाला, थोडंसं वेगळा प्रश्न आहे की म्हणजे मलासुद्धा प्रश्न पडला आहे हा, की शेवटपर्यंत अर्जुन तुमच्याकडे राहणार का? बघा काय माहीत आहे, ही एक सतीश पाटील आणि माझी या दोन्ही आम्ही एकदम खास मित्र आहोत. नक्की, बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे त्यांचं आणि माझं जे बोलणं आहे तर त्यालाच माहिती आहे आणि मलाच माहिती आहे का पाडा कुठं राहणार. नक्कीच हो, ते एक कोडच आहे ते. हां. प्रेक्षकांसाठी पण ते एक कोडं आहे, त्यामुळे आपण जास्त त्यामागे नका जाऊ, कारण ते दोघांचं बोलणं तसंच झालेलं आहे. पण अजून एक शेवटचा प्रश्न. एक प्रश्न आणि मी सांगतो. हां, बघा ह्याच्यापूर्वी हाच नाही, ह्याच्यापूर्वी बरेच पाडे मी चॅम्पियन केलेत. बरोबर. ह्याच्यापूर्वी डोंबिवलीला जे पाडे दिले, मोठे मोठे पाडे जे दिले ते चॅम्पियन माझ्या गोट्यामध्ये होऊनच दिले. नक्कीच. त्याच्यातला हा पण सुपर चॅम्पियन आहे. येस. हां, तसा गोव्याला पण पाडे एकापेक्षा एक माझ्याकडे दिलेले आहे, जे हा पूर्ण पॉवरमध्ये आज आहेत. त्याचं नाव घेण्याला मला गर्व वाटतो. जसा अर्जुनचा गर्व वाटतो तसे मुंबईला दिलेले पाडे आहेत, जसा कोकण किंग झाला. बरोबर. नाही, मी म्हटलंय की तुमच्या म्हणजे ऐकलंय सुद्धा भरपूर जणांकडून, आणि तुमच्याकडनं, आणि तुमची मेहनत असते पाड्यांमागे, आणि तुमच्या गोट्यातले जे पाडे जातात ते नेहमी नाव करतात, कारण तुमचा प्रामाणिकपणा आहे तो. तुम्ही प्रामाणिकपणे पाडे देता, त्यामागे मेहनत करता. नक्कीच देव तुम्हाला याचं श्रेय दे, म्हणजे तुम्हाला मोबदला मिळेलच. हे मला चांगलं वाटलं, कारण तुमच्या गोट्यातनं जे बैल गेलेत त्यांनी कधीच मालकाला निराश नाही केलं अजूनपर्यंत, म्हणून त्यांची नावं अजूनपर्यंत झालेली आहेत. बरेचसे पाडे असे आहेत ना जे दिलेले आहेत ते चांगले नाव करूनच आहेत. नाव करून चांगला गेम करून त्याने केलेला आहे. जसा अर्जुनने नाव केला तसे ते पण पाडे माझे पाठीमागे ह्याच्यामागे होऊन गेले, कुठले होऊन गेले, पण ते पण पाड्याने नाव करूनच गेले. आणि ह्याच्यापूर्वी आता पण मुंबईला पाडे आहेत, मग कल्याण डोंबिवलीला पण पाडे आहेत, गोव्यामध्ये पण पाडे आहेत, जे आज पॉवरमध्ये बरोबर. त्याला ते पण पाडे जेव्हा झुजतात तेव्हा मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. नक्कीच. की बाबा पाडे हा आपल्या नाव करतात, आणि आजपर्यंत ते देवाच्या कृपेने माझं अजूनपर्यंत नाव आहे. नक्कीच आहे आपलं, आणि आम्ही पण देवाकडे अशीच मागणी करतो की आपलं नाव असंच राहू दे. आणि माझा शेवटचा प्रश्न, तुमच्या नजरेत आता हा अर्जुन तुम्ही चॅम्पियन तुमच्याकडे आहे, तुम्ही बनवलं आहे त्याला, तुमच्या नजरेत अजून दुसरा काही पाडा आहे का की ज्याला तुम्ही चॅम्पियन बनवायचं असणार किंवा आहे, बघताय? हे थोडंसं म्हणजे आतला प्रश्न मी विचारते तुम्हाला जरा. बघा काय आहे, पाड्याचा गेम, पाड्याची ट्रेनिंग, पाड्याचा ट्रायल बघून आम्ही सांगू शकतो. पाड्याचा चेहरा बघून, पाड्याची क्वालिटी बघून, पाड्याचा काय हा पाडा पुढे कुठपर्यंत जाणार हे आम्हाला माहिती आहे. त्या हिशोबाने एक पाडा मी आता ट्रेन करतोय, माझ्या घराकडेच आहे. तो पण चांगला आज याच्या पुढे चांगला नाव करेल अशी माझी इच्छा आहे, पण अजूनपर्यंत त्याला घातलेला नाही कुठे, पण तो घालणार. मेहनत चालू आहे, तो पण नाव करेल असं मला वाटतंय. बरोबर. काकांनी सांगितले की नेक्स्ट आपल्याजवळ नक्कीच एक ते पाडा उभा करणार आहेत. जसा अर्जुन चॅम्पियन ठरला आहे तसं देव त्याला पण चॅम्पियन करू दे, तशीच त्याला पण मेहनत करतायत आजिम काका. गोव्यावाल्यांची आणि एक सांगतो तुम्हाला पद्धत. कसं आता हे गोव्यावाल्याने आम्हाला ही ट्रॉफी दिली, बरोबर. हे आम्हाला गोव्यावाल्यांनी मान सन्मान दिला, आणि त्या मान सन्मानाला ट्रॉफी आम्ही त्याच्याबद्दल खुश आहोत. ह्याच्यापूर्वी पण अशी ट्रॉफी महाराष्ट्राचा एक पाडा, गोव्याचा एक पाडा, अशी एक स्पर्धा परत झालेली ह्याच्यापूर्वी. त्या टायमाला पण ही ट्रॉफी होती. ती ट्रॉफी गोव्यावाल्यांनी जिंकून नेली, ते पण आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. ते पण जसे मेहनत करतात, बैलाच्या पाठीमागे जे मरतात, जे बघतात, लक्ष टाकतात, त्याच्यासाठी असं वाटतं की अशी किंवा एक ट्रॉफी किंवा प्रत्येक माणसाला मिळून देत. आणि आमची इच्छा आहे प्रत्येकाचा बैल दरवर्षी विनर होत जाऊन देत, अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सगळ्या इच्छा. आणि मित्र, मी सर्वात प्रथम आमचे अजिमबाई आणि आमचे प्रशांत टेंबुलकर यांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी आपलं वेळ काढून आम्हाला
थोडंसं मार्गदर्शन पण केलं आणि थोडं आपलं एक अर्जुनची स्टोरी आपल्या पाठी सांगितली. नक्कीच मी तुमचा आभारी राहीन आणि आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा. आणि एक गोष्ट सांगतो की ह्या पाड्यामागे कर्नाटक, मुंबई, कुडाळ हे आपले म्हणजे कोकण ह्या लोकांचा मला खूप 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 हे आहे काय सपोर्ट आहे. आणि त्या पद्धतीने बैलाने पण तसाच काम केला आणि ह्या कुडाळच्या लोकांनी पण मला बराच सपोर्ट केला, मुंबईच्या लोकांनी पण बराच सपोर्ट केला, त्याच पद्धतीने गोव्याच्या लोकांनी पण सपोर्ट केला. त्याच्यामुळं मला त्या तिन्ही गोवा, कोकण आणि मुंबई ह्या तिन्ही सगळ्या लोकांचा मी अभिनंदन करतो. आणि एवढा सपोर्ट केल्याबद्दल, अर्जुनने नाव केलं ह्याच्याबद्दल अभिनंदन करतो. आणि हे माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. नक्कीच खूप छान वाटलं काका आपल्याला बोलायला. थँक्यू प्रशांत. असंच आपलं नाव मोठं होऊ दे, अर्जुन थ्रो होऊ दे किंवा अजून दुसऱ्या पाड्याच्या सहाय्याने होऊ दे. पण खरंच खूप बरं वाटलं आणि आपलं खूप खूप धन्यवाद, आपण आपल्याला वेळ दिलात ते. आपण आज अर्जुनची पूर्ण स्टोरी ऐकली आहे. खरंच खूप बरं वाटलं काका. सर्वप्रथम मी आपलं आभार व्यक्त करतो. एक वेळात वेळ काढून तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी आम्हाला तो आपलं वेळ दिलात. प्रशांत, मी सुद्धा तुझासुद्धा मी आभारी आहे. तर आपण नक्कीच हा जेव्हा व्हिडिओ प्रकाशित होणार आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर UA वाईन्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.